नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। छत्रपती संभाजीनगर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने भारताची भीमज्योत दीक्षाभूमी ते चैत्यभूमी या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रेरणादायी प्रवासातून समाजात समता, बंधुता आणि न्यायाचा संदेश पोहोचविण्याचा उद्देश ठेवण्यात आलाय। कार्यक्रम 22 एप्रिल 2026 रोजी स्थळ संत एकनाथ नाट्यगृह छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झाला। पंतप्रधान नरेंद्र मोदी व सरकारकडून संविधान बदलले जाईल अशा प्रकारचा अप्रचार विरोधकांनी केला। यावेळी त्यावर एका सुंदर नाटिकेतून प्रकाश टाकण्यात आला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या विचारांचा नेहमीच आदर करत सर्व समाजासाठी कार्य केले हे दाखवून दिले। त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील देवाभाऊ सरकार यांच्या कार्यकाळात महाराष्ट्राची प्रगती होत आहे असा संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आला। यावेळी कार्यक्रमाला महापौर समीर राजूरकर, राजूभाऊ शिंदे, सभापती जालिंदर शेंडगे, नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिकांची आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे शहराध्यक्ष सचिन मिसाळ यांच्या वतीने अनुसूचित जाती मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री विश्वजित गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला व त्यांच्या सहकाऱ्यांचाही यात समावेश होता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार आणि समाजात जागरूकता निर्माण करण्याच्या हेतूने आयोजित हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भाजपा अनुसूचित जाती मोर्चा छत्रपती संभाजीनगर व आयोजकांनी यशस्वी प्रयत्न केले। सरकार देवा भाऊंचं सरकार करेल हे भीम स्वप्न साकार, देवा भाऊंचं सरकार करेल हे भीम स्वप्न साकार, भाजपा सरकार करेल हे भीम स्वप्न साकार, भाजपा सरकार करेल हे भीम स्वप्न साकार। खरा भीमाचा अनुयायी आला घेऊन भीम विचार, खरा भीमाचा अनुयायी आला घेऊन भीम विचार, देवा भाऊंचं सरकार आजीमाय उठून उठून उठा, देवा भाऊंचं सरकार करेल हे भीम स्वप्न साकार, देवा भाऊंचं सरकार भीम स्वप्न साकार, भाजपा सरकार करेल हे भीम स्वप्न साकार, भाजपा सरकार करेल हे भीम स्वप्न साकार। संघ वाट भीमजोडाची धरू, भाजपा संघ भीमरायाचे स्वप्न हे पूर्ण करू, स्वप्न हे पूर्ण करू, स्वप्न हे पूर्ण करू। मग विश्वजित साहेबाला याची ही संकल्पना आहे की बाबासाहेबांचे विचार मनामध्ये घराघरापर्यंत गेले पाहिजेत आणि म्हणून विश्वजित साहेबांच्या पाठीशी आहो राहू द्या तुमचा खंबीर आधार, तुमचा राहू द्या आधार। एका जोरदार टाळी साहेबांसाठी, एका जोरदार टाळी या सर्व नेत्यांसाठी, सर्व कार्यकर्ते म्हणून भीम विचाराचा शिलेदार, देवा भाऊंचं सरकार, देवा भाऊंचं सरकार भीम स्वप्न साकार, देवा भाऊंचं सरकार भीम स्वप्न साकार, देवा भाऊंचं सरकार, हा फक्त कार्यक्रम नाही तर हे नगरमधील सर्व सन्माननीय नगरसेवक मान्य चंद्रकांत भाऊ युवळे, गोकुल भाऊ मळके, रविदादा कवडे, पुष्पाताई नीर पगारे, सुरेखाताई गायकवाड, दया कैलासजी गायकवाड, भारतीताई सोनवणे आणि दादा कराड या सर्वांचं मी माननीय विश्वजित दादा गायकवाड यांच्या वतीनं शब्दसुमनांनी स्वागत करतो आणि सत्काराचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं मान्य वतीनं सांगतो। शेवटचा सत्कार भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा छत्रपती संभाजीनगरच्या
अध्यक्ष माननीय सचिनभाऊ मिसाळ आणि त्यांच्या समूहाच्या वतीनं माननीय प्रदेशाध्यक्ष विश्वजित दादा गायकवाड यांचं होईल आणि त्यानंतर आपण उर्वरित कार्यक्रमाकडे वाटचाल करणार आहोत। मी रस्त्याच्या मध्ये थांबलेल्या सर्व माझ्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना विनंती करतो की कृपया आपण स्थानपन्न व्हा। मागील व्यक्तींना कार्यक्रम पूर्णपणे दिसण्यासाठी आपण सहकार्य करा। आपण बाबासाहेब आहोत, कुठलाही गैरवर्तन आपल्याकडे होणार नाही आणि कोणाची गैरसोय होणार नाही याची काळजी आपण घ्या। देवा भाऊंच सरकार करेल भीम स्वप्न साकार। देवा भाऊंच सरकार करेल भीम स्वप्न देवा भाऊ संग वाट भीमायाचे स्वप्न हे पूर्ण करू, स्वप्न हे पूर्ण करू, स्वप्न हे पूर्ण करू। मग विश्वजित साहेबाला त्याची ही संकल्पना आहे की बाबासाहेबांचे विचार मनामध्ये घराघरापर्यंत गेले पाहिजे आणि म्हणून विश्वजित साहेबांच्या पाठीशी आहो राहू द्या तुमचा खंबीर आधार, तुमचा राहू द्या आधार। एका जोरदार टाळी साहेबांसाठी, एका जोरदार टाळी या सर्व नेत्यांसाठी, सर्व कार्यकर्त्यांसाठी। म्हणून भीम विचाराचा शिलेदार देवा भाऊंचं सरकार, देवा भाऊंचं सरकार करेल हे भीम स्वप्न साकार। देवा भाऊंचं सरकार करेल हे भीम स्वप्न साकार, देवा भाऊंचं सरकार। हा फक्त कार्यक्रम नाही तर हे बाबासाहेबांचे संस्कार, आचार, विचार आणि बाबासाहेबांची एक विचारधारणा आहे। भारतीय जनता पार्टी अनुसूचित मोर्चाकडून आयोजित केलेला कार्यक्रम काय सांगता? भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चातर्फे बाबासाहेबांच्या 135व्या जयंतीनिमित्त भारताची भीमज्योत हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे। हा कार्यक्रमामध्ये आम्ही ही जी भीमज्योत प्रज्वलित केली आहे दीक्षाभूमीमध्ये आणि ही पूर्ण महाराष्ट्र फिरून ती चैत्यभूमीमध्ये आम्ही समर्पित करणार आहोत। आणि या कार्यक्रमामार्फत मला असं म्हणायचं आहे की मला समजलेले बाबासाहेब आणि मला समजलेली भारतीय जनता पार्टी ह्या दोघांची जर साथ झाली तर मला असं वाटतंय की आमच्या समाजासोबत या देशाचीही खूप मोठ्या प्रमाणात प्रगती होऊ शकते। आणि आम्ही या भीमज्योत कार्यक्रमामध्ये जे काही या व्हिडिओच्या मार्फत जे दाखवलेलं आहे हे सगळे व्हिडिओ जे आहेत हे सगळे व्हिडिओ हे बाबासाहेबांनी लिहिलेल्या पुस्तकांमधनं आम्ही प्रेरित झाून बनवलेले आहेत आणि याचा सगळा जो डेटा आहे हा डेटा वेबसाईटवरती अवेलेबल आहे। हे कुठून कुठपर्यंत चालणार आहे कार्यक्रम? सुरुवात झाली? हा कार्यक्रम सगळ्यात पहिले दीक्षाभूमीमध्ये झाला, नागपूरमध्ये कार्यक्रम झाला, त्याच्यानंतर अकोल्याला झाला, त्याच्यानंतर नाशिकला झाला, आज छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यक्रम होतोय, आता 24 तारखेला लातूरमध्ये आहे, 26 तारखेला सोलापूरमध्ये आहे आणि 28 तारखेला पुण्यामध्ये आहे आणि 30 तारखेला मुंबईमध्ये होणार आहे। सर, तुम्ही भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहात. जे वर्गीकरणाचा घाट घातलेला त्याच्याबद्दल तुमची काय भूमिका आहे? तुमची काय? नाही, वर्गीकरणाचं जे आहे ते याच्यासाठी कमिटी बनवून या पूर्ण पद्धतीचं जे आखणी केलेली आहे आणि मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आपल्या देवेंद्र भाऊ ज्या नेतृत्वामध्ये जे काही सरकारमध्ये जे निर्णय होतात ह्याच्यामध्ये कुठल्याही समाजाच्या घटकाला देवाभाऊ हा अन्याय होऊ देणार नाही। जे काही होईल या वर्गीकरणामध्ये सुद्धा ते सगळ्या समाजाला सारखा न्याय मिळण्यासाठीच होईल। बरं, आंबेडकरवाद्यांचा मोर्चा आहे त्याच्याकडे काय कसं बघतात? म्हणजे कुठला मोर्चा? अनुसूचित जातीच्या
याच्यामध्ये वर्गीकरण होऊ नये म्हणून तुमची काय भूमिका राहील? नाही, आम्ही आता जे एक जे अनुसूचित जाती महाराष्ट्र प्रदेश नाही, तेच म्हणतोय मी की आता जे काही लोकांमध्ये काही गैरसमज पसरवले गेलेले असतील कदाचित, किंवा जे काही विरोधकांकडून जे काही जर मिसकम्युनिकेशन केल्याचा प्रयत्न केला असेल, मी अनुसूचित जाती मोर्चाचा एक प्रदेश अध्यक्ष म्हणून ह्या जिम्मेदारी मी या सगळ्या लोकांची भेट घेणार आहे, त्यांच्याशी चर्चा करणार आहे आणि त्यांना ह्या पूर्ण वर्गीकरणाबद्दल चांगल्या प्रमाणे मी समजून सांगण्याचा प्रयत्न करेन. ठीक, धन्यवाद.